नमस्कार. स्वाती कर्वे यांच्या स्वातीचे मोती या यूट्यूब चॅनलवर मी अश्विनी काशीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. 12 मार्च 2025 रोजी पुण्यातल्या भावार्थ पुस्तक आणि बरेच काही या ठिकाणी स्वाती कर्वे यांच्या 2 पुस्तकांचा प्रकाशन समारंभ पार पडला. तात्या शिधये यांचं शंखवादन, वर्षा राऊत यांच्या सुस्वर स्वरा शारदास्तवन, लता नाईक यांचं निवेदन, लेखिकेचं मनोगत, पाहुण्यांची ओळख हे सगळं झाल्यानंतर पाहुण्यांचं स्वागत प्रमुख पाहुणे कॅप्टन सुनील सुळे, डॉक्टर विद्यागौरी टिळक यांच्या हस्ते अनुक्रमे मनमोहक युरोप व आमची शेती आमचे सोबती या पुस्तकांचं प्रकाशन झालं. या दोघांचेही पुस्तकाविषयी भाषण, मग अध्यक्षांचं म्हणजे डॉक्टर प्रमोद घोळे यांचं समीक्षात्मक मनोगत असं कार्यक्रमाचं स्वरूप होतं. लेखिकेचं मनोगत स्वाती कर्वे यांच्या पॉडकास्टच्या मागच्या भागात यामध्ये त्यांनी ही पुस्तकं का लिहावीशी वाटली, लिहिण्यापासून ते प्रसिद्धीपर्यंतचा प्रवास कसा झाला हे सर्व काही आपल्या समोर सविस्तर मांडलेलं आहे. मनमोहक युरोप या पुस्तकाबद्दल बोलताना कॅप्टन सुनील सुळे म्हणाले, मी जरी जहाजावरील नोकरीच्या काळात 65 देश फिरलो असलो तरी समुद्र किनारा नसल्याने युरोपमधील स्वित्झर्लंड व लिश्टेनस्टाईन हे देश मी बघितलेले नाहीत. कालांतराने ठिकाणं बदलत जातात. लंडनला जेव्हा लंडन आय नव्हतं तेव्हा बाकीच्या ठिकाणांना जास्त महत्व होतं. स्वातीने बघितलेला आयफेल टॉवर हा वेगळा होता. तिला त्याबद्दल खूपच माहिती मिळाली, पण मी बघितलेला मला त्याहूनही वेगळा वाटला. पुस्तकाबरोबर फिरण्याचा वेगळा आनंद मिळतो. त्यामुळे हे पुस्तक मी 2दा वाचून काढलं, पुन्हाही वाचेन. तर डॉक्टर विद्यागौरी टिळक म्हणाल्या, 1000 लोकांनी जर या ठिकाणी भेटी दिल्या असतील तर त्यांचे अनुभव, त्यांचा दृष्टिकोन यामुळे 1000 वेगवेगळी पुस्तकं होऊ शकतील. एक पुस्तक जरी 1000 लोकांनी वाचलं तरी त्याला त्यातून वेगवेगळं काहीतरी सापडेल. कारण प्रत्येक जण पुस्तक वाचताना आपापल्या अनुभवानुसार आपल्या दृष्टिकोनातून वाचतो आणि त्याला त्यात निराळं काही दिसत जातो. तो प्रवास आपल्या मनाने करत असतो. लेखकही लिहिताना तो प्रवास पुन्हा एकदा करत असतो. अगदी करिअरच्या सुरुवातीपासून सुनील यांचं असं काही ठरलं नव्हतं की आपण जमीन घेऊन शेतीच करायची. दोघेही शहरात वाढलेले, तरीही वेळ येईल त्यानुसार त्यांनी ते ठरवलं, ह्याचं मला आश्चर्य वाटलं. अशा प्रकारच्या पुस्तकांना ललित गद्य म्हणून मराठी साहित्यात एक वेगळं स्थान आहे आणि ते साहित्य लोकप्रियही आहे. समीक्षात्मक बोलताना डॉक्टर प्रमोद घोळे म्हणाले, हे पुस्तक व्यावसायिक शेतीवरील नक्कीच नाही. स्वातीताई म्हणाल्या त्याप्रमाणे शेतीवरील पुस्तक हे सेंद्रिय शेती, शेतीविषयक कायदे, तंत्रज्ञान, तण निर्मूलन, विशिष्ट प्रकारची लागवड, गोपालन याविषयी असतात. या पुस्तकात हे सगळे विषय जरी आले असले तरी हे पुस्तक नक्कीच वेगळं आहे. आणि अशा प्रकारे वडिलोपार्जित शेती नसतानाही तिथे राहून ती करणं, जी बरीच मोठी शेती असूनही आम्ही केलं नाही ते त्यांनी करून दाखवलं, जे खरंच अवघड आहे. त्यांना सलाम. मी हे पुस्तक वाचताना रमून गेलो. त्यातली भाषा, काही वर्णने फारच छान आहेत, साहित्यिकही आहेत. पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. पुस्तकातील काही भाग त्यांनी वाचून दाखवला. यानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. प्रश्न विचारण्यापेक्षा ही संधी लोकांनी स्वातीताईंचं कौतुक करण्यासाठी घेतली असं म्हटलं तरी चालेल. तुम्हाला फिरताना विशेष कुठलं ठिकाण आवडलं? शेतावर असं राहताना भीती नाही का वाटली? असे प्रश्न विचारले गेले. सुनीलजींकडून तिथल्या नित्याच्या कामाबद्दल, अडचणींबद्दल ऐकायला आवडेल अशीही प्रतिक्रिया आली. डॉक्टर घोळे यांनी महाराष्ट्र व इतर राज्यांच्या शेतीमध्ये काय फरक आहे हे विचारलं. परंतु प्रश्नापेक्षा लोकांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी हवी होती. स्वातीताईंच्याच कॉलनीत राहणाऱ्या तात्या शिधये म्हणाले, आमच्या सोसायटीच्या कार्यकारिणीवरती होती आणि तिच्याकडे सभांचं मिनिट्स लिहिण्याचं काम असायचं. ते ती चोखपणे पार पाडायची. आमच्या सार्वजनिक गणपतीमध्ये नाटक बसवण्यातही तिचा सहभाग असायचा.
तिची पर्सनॅलिटी, तिची उपस्थिती हीच खूप आनंद देणारी असायची. शाळेतली मैत्रीण लता नाईक यांनी सांगितलं की शाळेनंतर जवळजवळ 40 पेक्षाही जास्त वर्षांनी आम्ही 4 वर्षांपूर्वी भेटलो. पण त्यानंतरचे तिचे हे वेगळे गुण आम्हाला समजले. पद्मा टिळक म्हणाल्या की शहरातून उठून शेतावर जाऊन हे राहतात याचंच खरं तर कौतुक वाटणं. आम्ही सगळे शेतावर जाऊन आलो आहोत. तिथं त्यांनी केलेले आदरातिथ्य, तिचं उदारपण, शेतातला वानवळा देणं हे सगळं पाहून मला तिच्यासाठी ठकुराईन असा शब्द वापरावा असं वाटतं. शेतात जाऊन ती रसरशी स्ट्रॉबेरी तोडून खाणं, आहाहा, लाजवाब. सुनीलजी सुद्धा आता आमचे मित्र आहेत. तेही छान आदरातिथ्य करतात. पुण्यात येऊन आम्हाला स्ट्रॉबेरी देतात. त्यामुळे ठाकूर व ठकुराईन हे शब्द मला त्यांच्यासाठी सुचतात. कॉलेजमध्ये नाटकात काम केल्याबद्दलही त्यांनी आवर्जून सांगितलं. स्वातीताईंचे भाऊ सुधांशू काशीकर यांना सुद्धा वाटलं की अरे आपणही आपल्या बहिणीबद्दल का सांगू नये. पण त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. आमची ताई बँकेत काम करायची म्हणजे गणितामध्ये एक्सपर्ट असणार असं मला वाटायचं. पण ती तर मराठीमध्ये MA करत सुवर्ण पदक घेणारी ठिकाली आणि पुस्तकांवर पुस्तकच लिहिते आहे. आमच्यासाठी हे नवीनच होतं. ते नेहमीच बोलवतात, शेतावर या, आग्रह करतात. पण कुत्रं असल्यामुळे त्यांच्या शेतावर जायला मात्र आम्ही घाबरतो. असा एकूण कौतुकाचा कार्यक्रम झाला. शेतावर जायचा अनेक जणांनी संकल्प केला. अर्चना गोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. चहा कॉफी घेऊन, पुस्तकांची खरेदी करून, कार्यक्रमाची आठवण बरोबर घेऊन लोक आपापल्या घरी गेले. तुम्हाला जर हा वृत्तांत आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.